नमस्कार मंडळी, चला तर आज बनवूया आपण कोथिंबीर वडी. कोथिंबीर वडीसाठी मी इथे घेतलेला आहे 2 वाटी बेसन घेतलेला आहे, 1.5 चमचा मीठ घेतलेला आहे, थोडासा ओवा घेतलेला आहे, हातावर क्रश करून घेतलेला, थोडीशी हळदी पावडर, थोडासा गरम मसाला आणि याच्यामध्ये मी मिरची आणि खूप सारा लसूण, थोडेसे जिरे हे असं बारीक करून घेतलेलं आहे. याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. ही एक गड्डी मी कोथिंबीर घेतलेली आहे. आता बाजारात खूप स्वस्त झालेली कोथिंबीर, त्यासाठी मी एक गड्डी अशी निवडून धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. ती आपण टाकूया त्याच्यामध्ये. आता हे सगळं मिश्रण मी असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता हे लसूण, मिरची आणि जिरे याची मी ही पेस्ट करून घेतलेली की याच्यामध्ये आपण घालून घेऊया. हे असं आपण त्याला मळून घेऊया. आपण कणिक मळतो ना तसंच मळून घ्यायचं याला. इथे उंडा मळून झालेला आहे आपला हा. इकडे कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे गॅसवर उकळायसाठी. त्याच्यावर ही चाळणी ठेवलेली, त्या चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. तर त्या कढईतल्या पाण्याला उकळी आलेली आहे आणि त्याच्यावर आपण ती चाळण ठेवलेली आहे, त्याला तेल लावून घेतलेलं होतं आणि हे मी असं हाताच्या साहाय्याने असं करून घेतलेलं आहे आणि हे सगळं असं कढईमध्ये वाफवण्यासाठी ठेवलेलं आहे. आता गॅस कमी करून घेतला आणि असं त्याला कवर करून ठेवलेलं आहे. 10 मिनिटासाठी कवर करून ठेवायचं. आता 10 मिनिटं झालेले आहे. आपण ही शिजली का नाही याला आपण चेक करूया. आता चेक कसं करायचं, तर हे बघा, हे चाकू घ्यायचा, चाकू असा टाकून बघायचा. ही वडी आपली शिजलेली आहे. या चाकूला जर समजा पीठ लागलं तर समजायचं अजून शिजली नाही, पण आता ही आपली शिजलेली आहे वडी. हे चॉपिंग बोर्डवर मी काढून घेतलेले आहे. हे थंड करून घ्यायचं. चाकूच्या साहाय्याने आपण याला सगळ्या कट करून घेतलेल्या आहे. आता आपण याला सेलो फ्राय करणार आहोत. तुम्ही याला तळू पण शकता किंवा मग सेलो फ्राय पण करू शकता. तर मी सेलो फ्राय करणार आहे. कढई ठेवलेली आहे, कढईत तेल घातलेलं आहे. आता याच्यामध्ये मी हा सेलो फ्राय करून घेणार आहे. आता अशा मी कढईमध्ये घालून घेतलेलं आहे. 1-2 मिनिटासाठी, 2 मिनिटांनी याला आपण पलटी करणार आहोत. आता अशा उलटून पालटून याला फ्राय करून घ्यायचे आहेत आपण.